राजीनामा द्या. तेच म्हणले मी राजीनामा देतो. म्हणले आता तुम्ही बघा. म्हणलं बघतो. म्हणजे बघतो म्हणजे चालवतो. त्याच्यामध्ये काय माझं काय चुकलं? मी आज राज्य चालू शकतो ना. माझी पण प्रशासनावर पकड आहे ना. मी एक गाव दोन तुकडे करू शकतो ना. एखादं काम हातामध्ये घेतलं तर खणखणीत वाजून काम करून दाखवतो. असा लेचापेचा नाही आहे. त्याच्याकरता महायुतीचं 7 तारखेला बटन घड्याळाचं दाबायचं. आम्ही काही साधू संत नाही. तुम्ही द्या, आमच्याकडनं घ्या आणि वाजून घ्या. त्याच्यात कुठं कमी पडलो तर बोला. तुम्ही मला ढिगाणी मतं द्या, मला म्हणजे माझ्या बायकोला, आणि त्या पद्धतीनं तुम्ही बटन दाबा. मी इतकं चांगलं एज्युकेशन इन्स्टिट्यूट दौंड शहराच्या परिसरामध्ये निर्माण करतो. बाकीचं काय करायचं ते माझं मी करतो. तुम्ही फक्त बटन दाबा. अजितदादा यांची दौंड येथे सभा झाली. त्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे आले आहेत आणि आमची कांचन पण कोणाची नाही, ती पण आमच्या कोणाच्या घरचीच आहे. तर काही लोक म्हणतात की ती दुसऱ्याची आहे. ती 40 वर्षाची झाली तरी ती बाहेरची आहे का, असा कोणी म्हणतं का, असा टोला अजितदादांनी त्या सभेमध्ये लगावला. आता साधं एक म्हण आहे, म्हणतात 4 दिवस सासूचे 4 दिवस आता सुनेचे आलेले आहेत. आणि आमची कांचन पण बाहेरची नाही, आमची कुलांचीच घरची म्हणजे घरची झालेली आहे. त्याच्यामुळे काही जण म्हणतात बाहेरचे. आता 40 वर्ष झाली तर बाहेरचे म्हणतात. राव काय आता म्हणायचं. आता तुमच्या घरातल्या सुनेला तुम्ही बाहेरचे म्हणाल का रे? बघा आता तुम्हाला पटतंय का बघा बाबा. आपलं काय नाही. हे जे काही चाललेलं आहे, अरे निवडणुकीचं बोला ना, विकासाचं बोला ना. कुठं काही आम्ही कमी पडलो तर ते सांगा ना. भावनिक कशाला मुद्दा करताय? आज सगळे तुमच्या घरात पण एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यावर पोराच्या हातात देते ना धंदा, का नाही देत? मग द्या ना आमच्या हातात. थांब जरा, माझा ऐक आता. त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे. भाजपच्या कोट्यातला कोण मंत्री करायचं हे देवेंद्र ठरवणार. त्याला घड्याळाकडे यायला लावा, उद्या कॅबिनेट. आपला शब्द आहे आपला. आता 10 लोकांना केलं की नाही मंत्री? आपण केलं आपण. बघ पटतंय का बघ. की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.